जिल्ह्यातील वेल्हे पोलिसांनी तब्बल 24 वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या आरोपीला शिताफीने अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे। वेल्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 32/2002 भांडवी कलम 302 नुसार 28 नोव्हेंबर 2002 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। आंबेगाव खुर्द तालुका राजगड येथील बाबूराव रामभाऊ मगळे यांचा तंबाखू मागण्याच्या वादातून आरोपीने काठीने मारहाण करून खून केला होता। या प्रकरणातील आरोपी हिऱ्या उर्फ हिरामन शिवराम पवार वय 43 हा तब्बल 24 वर्षे फरार होता। त्याचा कोणताही ठाव ठिकाणा मिळत नव्हता। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले। या पथकात सहाय्यक फौजदार प्रदीप कुदळे आणि पोलीस हवालदार सोमेश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली। गोपनीय माहितीच्या आधारे हे पथक महाड तालुक्यातील वारंगी, निजामपूर, छत्री आणि वाळण या डोंगराळ भागात पोहोचले। त्यांनी लाकूड तोड व्यावसायिकांचा वेश धारण करून आरोपीचा विश्वास संपादन केला। मात्र संशय आल्याने आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाठलाग करून शिताफीने त्याला पकडण्यात आलं। या कारवाईत महाड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार ढेबे आणि स्थानिक पोलीस पाटील यांचीही मदत घेण्यात आली। आरोपी मोबाईल न वापरता आणि ओळख लपवण्यासाठी नाव व वेश बदलून राहत होता। वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख करत आहेत। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या नेतृत्वात पार पडले आहे। तर काय सांगाल की वेल्हे पोलिसांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे, याबद्दल काय माहिती आहे? नमस्कार। वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये 34/2002 भादवी 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होता। त्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हा खुनाचा गुन्हा केल्यापासून तो आज ताग आहे, जवळपास 24 वर्ष हा फरार होता। तो कोणत्याही परिस्थितीत मिळून येत नव्हता। त्यामुळे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल साहेब यांनी पाहिजे फरार आरोपी शोध मोहीम घेण्यात आलेली होती। त्या मोहिमेचा एक भाग म्हणून आपण आपल्या वेल्हा पोलीस स्टेशनकडील एक पथक, ज्या पथकामध्ये सहाय्यक फौजदार प्रदीप कुदळे, पोलीस हवालदार सोमेश राऊत यांना नेमून आपण त्या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला। त्या दरम्यान आपल्याला तो आरोपी हा महाड जिल्हा रायगड या ठिकाणी असल्यावर माहिती मिळाली। प्राप्त माहितीच्या अनुषंगाने पथकातील अंमलदार हे 2 दिवस महाड जिल्हा रायगड या ठिकाणी जाऊन वेश बदलून व लाकूड तोडाचे व्यापारी आहे असे सांगून त्या ठिकाणी माहिती कलेक्ट करत असताना आरोपीचा शोध लागला। त्यावेळेस त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला थोडा संशय आल्यामुळे तो पळून जाऊ लागला। पळून जात असताना आपल्या पथकातील सहाय्यक फौजदार प्रदीप कुदळे व पोलीस हवालदार सोमेश राऊत यांनी त्याला पाठलाग करून डोंगरामध्ये पकडून त्याला ताब्यात घेतलं। त्या ताब्यात घेत असताच्या प्रोसेसमध्ये स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार ढेबे व पोलीस पाटील यांची मदत झाली। आरोपीला ताब्यात घेऊन त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला नेले। त्या ठिकाणची कायदेशीर प्रोसेस पूर्ण करून आरोपीस आपण काल रोजी पोलीस स्टेशन वेल्हा येथे घेऊन येऊन त्यास नमूद गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आलेली आहे। आरोपी हा गेले 24 वर्ष फरार असताना कोणताही मोबाईल किंवा कोणताही ओळख पटावी असा पुरावा ठेवत नसल्यामुळे तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत होता। तो आज आपण यशस्वीरित्या त्याला पाठलाग करून पकडून आज अटक करण्यात आलेली आहे। आरोपीचे नाव हिऱ्या उर्फ हिरामन शिवराम पवार, राहणार कलकतवाडी, तालुका महाड, जिल्हा पुणे असे आहे।